काम तुम्हाला करायचं आहे। कल्याणच्या 12वे गावामध्ये हादरून टाकणारी घटना घडली आहे। कचरा कुंडीजवळ स्त्री जातीचा अर्भक आढळलेला आहे। रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले, बाळाला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी आता 3 विशेष पथकं सक्रिय झालेत। स्त्री जातीचे नवजात अर्भक कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। कचरा कुंडीजवळ स्त्री जातीचं अर्भक हे टाकलेलं आढळलं आहे। आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अशोक, काय अधिकची माहिती? नीलम, बरोबर आहे। एक माणुसकीला ताळिंबा फासणारी घटना कल्याणमध्ये घडलेली आहे। एक स्त्री जातीचं नवजात अर्भक हे कचरा कुंडीत फेकून म्हणजे फेकून रवाना झालेले आहे। आणि हेच स्त्री जातीचं अर्भक जेव्हा रडत होतं तेव्हा आजूबाजूचे जे परिसरातील राहणारे नागरिक आहेत त्या रस्त्याने प्रवास करत असताना त्यांच्या कानावर तो बाळाचा आवाज रडलेला पडला आणि त्या नागरिकांनी तिथे धाव घेतली कचरा कुंडीमध्ये। तिथे समोर जाऊन बघितलं तर एक स्त्री जातीचं नवजात अर्भक जिवंत होतं। त्या नागरिकांनी, त्या महिलांनी ते बाळ ओटीत घेतलं, त्याला पुसलं, कपड्यात गुंडाळलं आणि थेट खडकपाडा पोलिसात गेले आणि तिथे त्यांना पोलिसांना तो घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेतलं। त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये त्या बाळाला आता सध्या दाखल केलेल्या बाळाची प्रकृती ठीक आहे, चांगली आहे। आणि खडकपाडा पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे की कुणी स्त्रीनी की पुरुषांनी हे बाळ तिथे कचरा कुंडीत टाकलेलं आहे, त्याचा तपास आता सुरू केलेला आहे। नीलम, जी, धन्यवाद अशोक, आपण